हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक असा टूल घेऊन आलेलो आहे ज्याला आपण टीचिंग लर्निंग मटेरियल्स म्हणतो. तर तो टीचिंग लर्निंग मटेरियल्स काय आहे याआधी मी सर्वांचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. हा जो काही टीचिंग लर्निंग मटेरियल आहे, या टीचिंग लर्निंग मटेरियलच्या वापरामुळे आपल्याला जी काही गणितातील संकल्पना आहे बेरीज, तर ती संकल्पना सहज आणि साध्या पद्धतीने आपल्याला करता येईल. सोबतच प्रॅक्टिकली आपल्याला बघता येईल की कुठल्या संख्यांपासून एखादी मोठी संख्या बनते ती. दुसरी आपल्याला या ठिकाणी माहिती होईल की एखादी संख्या लहान आहे किंवा एखादी संख्या मोठी आहे, तर ती मोठी किंवा लहान आपण कशी आहे ती सुद्धा आज आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि सोबतच या ठिकाणी समानतेची जी काही संकल्पना आहे की एखादी गोष्ट समान कशी असते आणि ती समान कशी असायला पाहिजे, तर ही सुद्धा संकल्पना आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. त्यासाठी माझ्याकडे आहे हा एक हुक अँड लूप्स टूल. तर या टूल्सद्वारे आपण आज बेरीज कशा पद्धतीने सहज आणि साधी सोपी करू शकतो, सोबतच या समानतेच्या चिन्हाचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो आज आपण या टूल्सद्वारे शिकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या नवीन TLM विषयीची माहिती बघूया. तर सर्वात आधी आपल्याला हा असा एक बॉक्समध्ये TLM भेटेल. तर हा आहे पहिली भाग. त्यानंतर आहे याचा दुसरा, तर हा आहे एक समानतेचा चिन्ह. हा जो काही समानतेचा चिन्ह आहे हा 16व्या शतकामध्ये इंग्लंडमधील गणित तज्ञ रॉबर्ट रेकॉर्ड यांनी असे म्हटले होते की दोन समांतर रेषा यापेक्षा चांगलं समानतेचे चिन्ह कुठलंही नाही. म्हणून आपण गणितामध्ये मेजरली आपण बघितलं तर गणितामध्ये आपण समानतेसाठी आपण हा चिन्ह वापरतो. तर याचा वापर आपण कसं करूया ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. त्यानंतर आहे हा एक हुक. तर या हुकला कशा पद्धतीने आपण या ठिकाणी लावू शकतो, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा व्यवस्थितपणे एक या ठिकाणी दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, या ठिकाणी असं व्यवस्थित फिट करायचं आहे. फिट केल्याच्या नंतर ही जी काही बटन आहे ही बटन व्यवस्थित लावून हिला अशी ठेवायची आहे. ओके, आता ही लावून झाल्याच्या नंतर आपल्याकडे आहेत काही नंबर. तर हे जे काही नंबर्स आहेत हे नंबर्स आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करायचे आहेत. आता ह्या नंबर्सद्वारे विद्यार्थ्यांना तुम्ही सम आणि विषम संख्या वेगळ्या कुठल्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकता. सर्वात आधी वेगळ्या करून घ्या. ते वेगळे केल्याच्या नंतर या ठिकाणी आता विद्यार्थ्यांना काही उदाहरणं फळ्यावर लिहून द्या. फळ्यावर जसं तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना 4+5 असा एक उदाहरण फळ्यावर लिहून दिला. लिहून दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आता याचा वापर कसं करायचे ते सांगा. आता वापर करत असताना या ठिकाणी मी 4 घेतो सर्वात आधी. त्यानंतर 1 कुठं आहे ते बघतो. 4+1 आता मी या ठिकाणी ठेवलो. आता हे ठेवल्याच्या नंतर आता या ठिकाणी मला काय करायचं, याला समान करायचं. समान झाला का विद्यार्थ्यांना विचारा. विद्यार्थी म्हणतील नाही सर हा एका बाजूला झुकलेला आहे. मग ती बाजू कुठली, तर डावा उजवा तुम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना विचारू शकता. ते झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना विचारा की तुमची बेरीज किती आली रे. विद्यार्थी म्हणतील सर 5. मग विद्यार्थ्यांना या TLMचा वापर करून विद्यार्थ्यांना विचारा की 5 कुठले आहेत. मग विद्यार्थी काय करतील, तुम्हाला या ठिकाणी निळे सुद्धा 5 दाखवतील आणि हिरवे सुद्धा 5 दाखवतील. तर त्यावेळी विद्यार्थ्यांना सांगायचं की आपल्याला या ठिकाणी बेरीज करत असताना या ठिकाणी आपल्याला एका बाजूला एकच रंग ठेवायचा आहे. मग या ठिकाणी हिरवा रंग आपण या ठिकाणी या बाजूला घेणार. तर अशा पद्धतीने हा लावल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना पुन्हा प्रश्न विचारा. विद्यार्थी मित्रांनो, तर आता तुम्हाला काय दिसतो, या ठिकाणी समान झालेला दिसतो का. तर विद्यार्थी म्हणतील हो सर या ठिकाणी समान झालं. तर अशा पद्धतीने हा जो काही काटा आहे हुक्स अँड लूप्स आपण ज्याला म्हणतो, तर या हुक्स अँड लूप्सचा वापर करून विद्यार्थ्यांना समानतेची संकल्पना तुम्ही समजावून सांगू शकता. सोबतच वजाबाकी बेरीजीचे जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं तुम्ही या ठिकाणी द्या आणि या उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना याविषयी चांगली संकल्पना आणखी घट्ट व्हावी म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने आपण या हुक्स अँड लूप्सचा वापर करू शकतो. धन्यवाद.